नमस्कार. श्री स्वामी समर्थ. विश्वासाचे अखंड ज्योत, श्रद्धा, परीक्षा आणि गुरुकृपेचा दिव्य प्रकाश. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक माणूस सुखाच्या सावलीतून चालत असतो, पण कधी ना कधी त्याच्या वाटेला कठीण वळण येतेच. काही क्षण असे असतात की मनाचा किल्ला कोसळतो, आशेचे आभाळ ढगाने झाकले जाते आणि आत्मविश्वासाची धरलेली दोरी हातातून सुटते. त्यावेळी माणूस स्वतःलाच विचारतो, मी एवढा प्रयत्न करतो तरी माझ्या आयुष्यात प्रकाश का दिसत नाही? परंतु भक्ताओ, हेच ते क्षण असतात जिथे श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. कारण अंधार हा प्रकाशाचा शत्रू नसतो, तो त्यांच्या आगमनाची चाहुल असतो. ज्या अंतःकरणात विश्वासाचा एक छोटासा ठिणगी सुद्धा जिवंत असतो, तिथे गुरुकृपेची ज्योत पेटवण्यास वेळ लागत नाही. ही कथा आहे एका सामान्य भक्ताची, पण त्याच्या जीवनात पेटलेल्या त्या असामान्य ज्योतीची. संकटाने वेढलेल्या परिस्थितीने, थकलेल्या लोकांच्या शब्दांनी जखमी झालेला असा तो उभा होता जीवनाच्या वळणावर, पण त्याला ठाऊक नव्हते की त्याच्या अंतःकरणात विश्वासाची अखंड ज्योत प्रज्वलित होण्याची वेळ आली आहे. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच अर्धवट सोडत नाहीत. ते शांतपणे, अदृश्यपणे योग्य क्षणाची वाट पाहत असतात आणि जेव्हा भक्तांचा विश्वास शेवटच्या टप्प्यावर येतो, तेव्हाच गुरुकृपेचा दिव्य प्रकाश त्याचे संपूर्ण जीवन उजळून टाकतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोटच्या पवित्र भूमीपासून दूर नसलेल्या एका छोट्याशा गावात गणेशराव नावाचा एक साधा, प्रामाणिक पण मनाने फारच चिंताग्रस्त गृहस्थ राहत होता. संसाराच्या जबाबदाऱ्या, शेतीची काळजी, मुलांच्या शिक्षणाचा ताण आणि वाढते कर्ज या सगळ्यांनी त्याचे मन जणू घट्ट विळख्यात अडकले होते. बाहेरून तो स्थिर दिसत होता, पण अंतर्मनात भीती आणि असहाय्यतेची धग सतत पेटलेली होती. रात्री झोप लागत नसे. छताकडे पाहतो तो मनोमन विचार करी, मी एवढा प्रयत्न करतो तरी मार्ग का दिसत नाही? गणेशरावची पत्नी मात्र श्रद्धाळू होती. ती रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करी, दिवा लावी आणि शांतपणे म्हणे, आपण प्रयत्न करायचे, बाकी सर्व स्वामी पाहतील. पण गणेशरावांच्या मनात संशयाचे ढग दाटलेले होते. त्याला वाटे, फक्त नाम घेऊन काय होणार? संकटे तर तशीच आहेत. अशाच एका कठीण काळात गावात भीषण दुष्काळ पडला. विहिरी आटल्या, पिके वाळली, जनावरांसाठी चारा उरला नाही. परिस्थिती इतकी बिकट झाली की गणेशराव पूर्णपणे खचला. एके दिवशी गावात आलेल्या एका वृद्ध भक्ताने त्याला शांतपणे सांगितले, बाळा, संकटे ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. अक्कलकोटला जाऊन ये, वटवृक्षाखाली बस, उत्तर तुला शब्दात नाही तर अनुभूतीत मिळेल. शेवटची आशा मनात धरून गणेशराव अक्कलकोटला गेला. प्रवासभर त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. खरंच काही बदल होईल का? अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्याने वटवृक्षाच्या सावलीत डोळे मिटले. वातावरणात विलक्षण शांतता होती. दूरवर नामस्मरणाचा मंद सूर ऐकू येत होता. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याच्या मनातल्या मनात हाक मारली, स्वामी, माझ्या आयुष्यात प्रकाश द्या. आणि अचानक त्याच्या अंतर्मनात एक स्थिर, ठाम भावना उमटली, भिवू नकोस, प्रयत्न सोडू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तो आवाज बाहेरून नव्हता, पण तो इतका स्पष्ट होता की गणेशराव दचकला. त्या क्षणी त्याच्या मनात एक विलक्षण शांतता पसरली. समस्या तशाच होत्या, पण भीती नाहीशी झाली होती. ती गावी परतला, पण आता तो पूर्वीसारखा नव्हता. त्याने शेतीत नवे प्रयोग सुरू केले, पाण्याची साठवणूक करण्याचे उपाय केले, गावकऱ्यांनाही एकत्र करून काम सुरू केले.
काही महिन्यांनी परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. पाऊस चांगला झाला, पिके उगवली, कर्जाचा काही भाग फेडता आला. पण गणेशरावला सर्वात मोठा लाभ झाला तो अंतरीच्या शांततेचा. त्याला उमगले की गुरुकृपा म्हणजेच अचानक घडणारा चमत्कार नव्हे, ती आपल्या मनात धैर्य आणि विवेक जागवणारी शक्ती आहे. काळ पुढे सरकत गेला. गणेशराव आता गावातील लोकांना धीर देऊ लागला. कुणी अडचणीत असेल तर तो म्हणे, संकटावर रडण्यात वेळ घालवू नका, नाम घ्या आणि मार्ग शोधा. त्याच्या शब्दात अनुभवाची ताकद होती. त्याने स्वतः अंधारातून प्रकाशाकडे प्रवास केला होता. वर्षानंतर तो वृद्ध झाला. एके दिवशी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले, धन, मान, यश हे सर्व तात्पुरते आहे, पण श्रद्धा कायमची असते. संकटे येतील, पण विश्वास तोडू नका, कारण ज्या क्षणी आपण म्हणतो मी एकटा आहे, त्या क्षणी आपण विसरतो की स्वामी आपल्या श्वासात आहेत. भक्तांनो, या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की जीवनात अंधार येतो तो प्रकाशाची जाणीव व्हावी म्हणून गुरुकृपा नेहमीच आपल्या भोवती असते. आपण फक्त तिची जाणीव करून घ्यायची असते. श्रद्धेची अखंड ज्योत पेटती ठेवली तर कितीही वादळे आली तरी ती विझत नाही, उलट अधिक तेजस्वी होते. श्री स्वामी समर्थ. काळ पुढे सरकत गेला. संकटे आली गेली, यश आले, अपयश आले, पण भक्ताच्या अंतःकरणात पेटलेली विश्वासाची ज्योत कधीच विझली नाही. कारण त्याला उमगले होते की गुरुकृपा म्हणजेच केवळ बाह्य चमत्कार नव्हे, ती अंतर्मनातील धैर्याची, संयमाची आणि समाधानाची अखंड ज्योत आहे. एक दिवस असा आला की त्याने आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले. जिथे एकेकाळी भीती होती तिथे आता शांतता होती, जिथे संशय होता तिथे आता दृढ श्रद्धा होती आणि जिथे अंधार होता तिथे आता प्रकाशाचा सागर पसरला होता. तो शांतपणे म्हणाला, संकटांनी मला तोडले नाही, त्यांनी मला घडवले. कारण प्रत्येक वेळी मी खचत असताना कुणीतरी अदृश्यपणे माझ्या पाठीवर हात ठेवत होते. प्रत्येक वेळी मी रडलो तेव्हा कुणीतरी माझे अश्रू पुसत होते आणि प्रत्येक वेळी मी हरलो तेव्हा कुणीतरी माझ्या अंतःकरणात मार्ग दाखवत होते. भक्तांनो, विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, तो एक जिवंत दीप आहे. वादळे आली तरी तो डळमळतो पण विझत नाही. जर आपण त्याला नामस्मरणाच्या तेलाने सतत प्रज्वलित ठेवले तर जीवनात कितीही अंधार पसरला तरी लक्षात ठेवा, अंधार कायमस्वरूपी नसतो. सूर्य उगवतोच, पण त्या सूर्यासाठी रात्र सहन करावी लागते. श्रद्धेची ज्योत जिवंत ठेवली तर गुरुकृपेचा उगवता प्रकाश निश्चितच आपल्या आयुष्यात झळकतो. आजही आपण शांतपणे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असे नाम घेतले तर अंतःकरणात एक स्थिर, शांत आणि करुणामय आवाज ऐकू येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून भक्तांनो, धन जाईल, मान जाईल, परिस्थिती बदलेल, पण विश्वास सोडू नका. कारण जिथे विश्वास आहे तिथे कृपा आहे, जिथे कृपा आहे तिथे मार्ग आहे आणि जिथे स्वामी समर्थ आहे तिथे अंधाराला स्थान नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अजून भक्तिमय कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.